स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्र्याचा मास्टर स्ट्रोक, निष्ठावंतांना संधी देत भविष्यातील निवडणुकीची व्यूहरचना। महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवड प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राजकीय मास्टर स्ट्रोक मारल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। या निवडीत एकीकडे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देताना दुसरीकडे आगामी निवडणुकीचे गणित डोळ्यासमोर ठेवून सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर स्वीकृत सदस्य निवडीतही संतुलित राजकारणाने दर्शन घडले। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, ज्ञानेश्वर मॅकल, रुद्रेश बोरामनी, श्रीनिवास दायमा, वृक्षाली चालुक्य, अक्षय अंजिखने, ॲडव्होकेट ऋतुराज मेट्रे यांच्यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे। दीर्घकाळ पक्षासाठी कार्यरत असलेल्या तडवळकर, बोरामनी, मॅकल व दायमा यांच्यासारख्या अनुभवी कार्यकर्त्यांसोबत युवा नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे। अक्षय अंजिखने व वृक्षाली चालुक्य यांच्यासारख्या युवा पदाधिकाऱ्यांचा समावेश करत भाजपने संघटनात्मक बळ वाढवण्यावर भर दिल्याचे दिसते। तसेच ॲडव्होकेट ऋतुराज मेट्रे यांच्यामार्फत मोची समाजाला तर मनीष केत यांच्या माध्यमातून पत्रकार प्रतिनिधित्वालाही स्थान देण्यात आले आहे। लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा तसेच व्यापारी मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देत भविष्यातील निवडणुकीसाठी व्यूहरचना आत्तापासूनच सुरू झाल्याचे संकेत या निवडींवरून मिळत आहे। स्थानिक आमदाराच्या निकटवर्तीय पक्षाला उपयुक्त ठरणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देत पालकमंत्र्यांनी संघटनात्मक समतोल साधल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे।